पद्धतीने हे मार्गक्रमण करतोय, सगळ्या गोष्टी आपण करतोय. आपले नेते मंडळींचे आशीर्वाद, सन्माननीय राजसाहेबांचे आशीर्वाद, नांदगावकर साहेबांचं मार्गदर्शन हे आपल्याला नेहमी मिळत असतं. नाही मुळात नांदगावकर साहेब येईपर्यंत एक 2 मिनिटं फक्त मी तुम्हाला नांदगावकर साहेबांचं आगमन इथे झालेलं आहे. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण नांदगावकर साहेबांचं स्वागत करूया. नांदगावकर साहेब आता आपल्याला मार्गदर्शन करतील. माफ करा मला, ती सकाळी जरा मिनिस्टरची मीटिंग होती माझी, म्हणून जर्नलिस्टांनी मी ऑलरेडी बोललो होतो. पण तुम्हाला मनापासून मी शुभेच्छा देतो की तुम्ही ज्या विषयासाठी या ठिकाणी जमलेला आहात तो विषय आपल्या दृष्टीने महत्वाचा आहे. हे संधी आमचे उपशहराध्यक्ष आणि तुम्ही सगळ्यांनी विभागाध्यक्षांनी मिळून हे आंदोलन घेतलेलं. पाऊस आहे आणि पावसात येणाऱ्या अडचणी आपल्या सगळ्यांना वर्षानुवर्षाच्या माहिती आहे. जेव्हा सर्वसामान्य नागरिकांना अडचणी माहीत असतात त्याचा अर्थ महानगरपालिकेला अडचणी माहिती नाहीत का? वर्षानुवर्ष पाहतोय आपण. तो दुर्दैवाने त्या अडचणीवरती मात करण्यासाठी काही करत नाही. सतत शिष्टमंडळी परदेशी जात असतात, हे शिकायला ते शिकायला ते शिकायला, इकडे येऊन हो काहीच करत नाही. आणि आज तर मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे, निश्चितपणे त्यांना शुभेच्छा देईनच मी, तो काही विषय नाही. पण मुख्यमंत्री महोदय, आता आपण वाढदिवसाच्या दिवशी त्या विद्यार्थ्यांची कधी सुटका होईल मला माहिती नाही, ती तुमच्या हातात पण नाही, ते दिल्लीच्या हातात आहे. तर जे तुमच्या हातात आहे, मुंबई महानगरपालिका तुमच्या हातात होती. कित्येक वर्ष तुम्ही आणि आम्ही मिळून महानगरपालिका त्यावेळेस शिवसेना असताना एकत्र काम केलं होतं. आता तर वोट तुमच्या हातात आहे, राज्य सरकारचं बजेट हातात आहे. आणि अजूनही मुंबई महानगरपालिकेमध्ये राहणारे लोक जे आहेत त्यांना जे पाहिजे ते मिळत नाही. आणि मग आपण राजकारण करायला म्हणून काही म्हणतो, तिथं टीका-टिप्पणीचा विषय येत नाही. पण एक माणूस म्हणून ज्या मुंबई शहराने सगळं काही दिलेलं आहे तुम्हाला आम्हाला, तुम्ही ग्रामीण भागातून येऊन या मुंबईवर ते इथे राहता उठता बसता सगळं सोड करता, त्याच्यानंतर जर मुंबईच्या समस्या सुटल्या नसतील तर काय करायचा हा प्रश्न आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे, आज वाढदिवसाच्या दिवशी मुंबईचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती तात्काळ एक बैठक बोलवा. त्या बैठकीला आम्हालाच नाही, तुम्ही विरोधी पक्षाचे सगळेच पक्षप्रमुखांना बोलवा. आणि कुठले विषय अत्यंत महत्वाचे आहेत, मुंबई शहरामध्ये झाडं पडत आहेत, नाले खुले आहेत, काय काय वाटेल ते राहिलेलं आहे. तुम्ही नागपूर राहिलेले आहेत, नगरसेवक नागपूरला राहिलेले आहेत. नागपूरचे प्रश्न वेगळे आहेत, मुंबईचे प्रश्न वेगळे आहेत. आणि म्हणून आजच्या दिवसाला माझी मागणी आहे, या 2-4-5 दिवसामध्ये तात्काळ मुंबई महानगरपालिका आयुक्त, त्यांच्यासोबत असणारे अधीक्षक आयुक्त, जॉईंट आयुक्त जे कोण आहे त्यांच्याबरोबर ताबडतोब मीटिंग घ्या. फक्त रस्ते बनवण्यामध्ये विषय संपत नाही. रस्ते का बनवतात ते आम्हाला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे. तुम्ही आम्ही फार मागवा घालून गेलेलो आहोत. पण इतरही प्रश्न खूप आहेत. पण एकंदरीत सत्ताधारी पक्षाला मुंबई शहराचा विकास करायच्या नावाखाली आपण टाऊन प्लॅनिंग नाही करत आहोत, आपण डेव्हलपमेंट प्लॅनिंग करत आहोत. हा त्यामुळे मुंबई शहराची विल्हेवाट लागलेली आहे. मध्यंतरी मला आठवतं ना,
सन्माननीय आमचे पक्षाचे प्रमुख राजसाहेब ठाकरे आणि आम्ही तुम्हाला भेटलो होतो. या मुंबई शहराचा जो ट्रॅफिकचा प्रश्न आहे, मुंबई शहराचा कार पार्किंगचा प्रश्न आहे, या प्रशासनाने खूप चांगल्या प्रकारची तुम्हाला सूचना केली होती. दुर्दैवाने ते कुठल्याही सूचनेची अंमलबजावणी आज नाही झालेली आम्हाला दिसत नाही. आणि म्हणून आमची अपेक्षा आहे तुमच्यावरती टीका पाहिजे तर टीकाही करता येते, पण टीका करून पैसे सुटत नाहीत. आम्ही म्हणतो आम्ही होकारवरती बोलतो तुमच्यासोबत. तुम्ही काहीतरी सकारात्मक विचार करा. आणि 1.5 कोटीची लोक या मुंबई शहरामध्ये राहतात, त्याचा विचार करा. फक्त मतदानाचा विचार करू नका, जातीपातीमध्ये भांडण लावू नका, धर्माधर्मामध्ये तेढ करू नका. त्यापेक्षा लोकांना काय हवंय ते द्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.